नमस्कार. स्टॉकपोर्टच्या साप्ताहिकीमध्ये सगळ्यांचं स्वागत. दर रविवारी रात्री 9 वाजता आपण भेटत असतो आणि ओव्हरऑल शुक्रवारी आपण बघितलं की मार्केट थोडंसं क्रॅश झालं होतं. म्हणजे US आणि युरोप मार्केटसुद्धा क्रॅश झाली होती आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन किंवा ओव्हरऑल पडसाद आपल्या भारतीय मार्केटमध्ये सुद्धा उमटलेले आहेत. त्यामुळे निफ्टी साधारण 250 पॉईंट अंकांनी खाली गेला होता. त्याच्यानंतर थोडीशी रिकव्हरी आली आहे, पण ओव्हरऑल थोडंसं मार्केट डलच होतं फ्रायडेला. तर आता आपण या साप्ताहिकीमध्ये काय बघत असतो, तर थोड्याशा या आठवड्यात घडलेल्या घटना, त्याच्यानंतर मागच्या आठवड्यात जे स्टॉक्स आपण बघितले होते किंवा बघणार होतो त्याचं पुढे काय झालं हे, आणि या आठवड्यात कुठल्या स्टॉक्सवर लक्ष ठेवायचं हे बघणार आहोत. चला सुरू करू. Stockport. Learn, focus, earn. तर थोडक्यात म्हणजे शुक्रवार संपत आला आणि आठवडा म्हणजे वीकेंड सुरू झाल्यानंतर बऱ्यापैकी इस्रायल आणि इराण यांच्यात एक युद्धाला सुरुवात झाली दिसते. आणि ह्याची माहिती किंवा बऱ्यापैकी ही जी बातमी आहे ती आपल्या मीडियामध्ये किंवा मराठी मीडियावर मला बऱ्यापैकी दिसलीच नाही. त्यामुळे शेअर मार्केटसाठी बऱ्यापैकी मोठी बातमी होती. त्यामुळे शुक्रवारी त्याचे रिफ्लेक्शन किंवा पडसाद आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये बघायला मिळाले. तर ह्यांचं बऱ्यापैकी असं आपण बघाल तर युक्रेन आणि रशियाचं युद्ध वगैरे होतं किंवा मध्ये इस्रायलच्या ह्याच्यावर युद्ध चालूच असतं सारखं. तर हे जे युद्ध आहे ते बऱ्याच वेळेला अमेरिकेची मार्केट संपल्यानंतर काहीतरी मोठ्या खलबतं अशी सुरू होतात त्याच्यात आणि मग प्रॉब्लेम होतो. तर त्यामुळे इथे आता ओव्हरऑल दिसतंय आपल्याला की इंडिया टुडेची ही न्यूज आहे आणि जिथे एक इस्रायल हे एक वीकेंड अटॅकचा एक प्रॉब्लेम झालेला दिसतोय इथे इराण आणि इस्रायलमध्ये. तर हे काय होतंय आणि ओव्हरऑल त्याचे मोठे काही आपल्या इकडे पडसाद उमटणार आहेत का? तर हे आठवड्यात यासुद्धा ही एक मोठी गोष्ट असणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे एक आहे ते म्हणजे ओला इलेक्ट्रिकचा IPO आणि सेगल इंडियाचा IPO हा या आठवड्यात चालू आहे आणि साधारण 4 ते 5 तारखेच्या आसपास ह्याचं म्हणजे ओला IPO साधारण 6 तारखेपर्यंत चालू आहे. तर ते चालूच आहे. 6 तारखेला त्याची शेवटची डेट झाल्यानंतर लगेच फर्स्ट क्रायचा IPO सुद्धा सुरू होतोय. त्यामुळे या आठवड्यात हे जे IPO आहेत ते बऱ्यापैकी त्यांची खैरात वाटलेली आहे, असं आपण म्हणू शकतो. तर आता ह्या झाल्या एक महत्त्वाच्या बातम्या या आठवड्यातल्या किंवा ओव्हरऑल काय झालं होतं ते. आता आपण बघूया मागच्या आठवड्यात आपण काय बघितलं होतं आणि त्याचं काय झालं होतं. त्याच्यानंतर या आठवड्यात कुठले स्टॉक्स आपण लक्षात ठेवणार आहोत ते सुद्धा बघणार आहोत. तर पहिला स्टॉक आहे तो म्हणजे ऑर्किड फार्मा आणि ज्याच्यात काय झालं होतं आपण नक्की बघितलं तर इथे ब्रेकआउट झाला होता आणि पोलँड फ्लॅगसारखा एक पॅटर्न इथे दिसतोय. त्याच्यानंतर ब्रेकआउट झाला, परत थोडासा रिटेस्ट झालेला आहे आणि परत तो इथून एक डोकं वर काढतोय असं दिसतंय. त्यामुळे पोलँड फ्लॅग अगदी एकदम पटकन होणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाहीये. पण तरीसुद्धा ओव्हरऑल बघायला गेलं तर ह्याचा अर्निंग रिपोर्ट जो आहे तो 12 ऑगस्टला आहे आणि त्याच्या हिशोबाने अर्निंग समजा चांगलं असेल, ते चांगलं दिसतंच आहे असं ओव्हरऑल वाटतंय ह्या ओव्हरऑल ह्याच्यावर म्हणजे जे स्टॉकला आधीच दिसायला सुरुवात होते, तर ते चांगलं असावं अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हा पोलँड फ्लॅगचा जो पॅटर्न आहे, तो त्याने कंटिन्यू केला तर जास्त चांगलं आहे. त्यामुळे या आठवड्यात सुद्धा आपण ह्याच्यावर थोडं लक्ष ठेवू शकतो. पुढचा स्टॉक आहे तो म्हणजे बॅन्को इंडिया आणि ह्याच्यावर आपण बघितलं तर 1, 2, 3, 4 या फायनली रेझिस्टन्सच्या झोननंतर इकडे ब्रेक थ्रू मिळालेला आहे आणि इकडून स्टॉक वर गेला आहे. आता जसं इथे मी लाईन काढली आहे, त्याच पद्धतीने या आठवड्यात त्याचं रिटेस्टिंगचं काम चाललेलं होतं. त्यामुळे इथे रिटेस्टला तो आलेला आहे. त्या रिटेस्ट झाल्यानंतर जनरली बऱ्याच वेळेला स्टॉक वर जातो परत, म्हणजे ब्रेकआउट झालेला स्टॉक असं थेअरी सांगते. त्यामुळे या आठवड्यात आपण ह्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवू शकतो. तर हे 2 स्टॉक ॲक्चुअली खरे मागच्या आठवड्यातले होते. ऑर्किड फार्मा आणि बॅन्को इंडिया. आता आपण बघूया या आठवड्याचे स्टॉक. तर आता या आठवड्याचा पहिला स्टॉक आहे तो म्हणजे क्वेस कॉर्पोरेशन आणि एक माझा फेव्हरेट स्टॉक नाही, बट फेव्हरेट पॅटर्न आपण म्हणूया, की थोडासा हा सुद्धा पोलँड फ्लॅगकडे झुकणारा पॅटर्न आहे. तर आता ह्याच्यात त्याचं काय चाललंय, तर रिटेस्टिंगचं काम ऑलरेडी झालेलं आहे असं दिसतंय. त्यामुळे या आठवड्यात त्याचं पुढे काय होतंय, हे आपण लक्ष ठेवू शकतो. कारण अर्निंग रिपोर्ट ऑलरेडी आलेला दिसतोय. इथे ही ब्रेकआउटची लेव्हल आहे आणि इथून रिटेस्ट म्हणजे पूर्ण होतोय का इथूनच तो वर जातोय, हे या आठवड्यात आपण लक्ष ठेवू शकतो. तर बऱ्यापैकी तो ब्रेकआउट झालेला आहे. व्हॉल्यूम आहे. एक फक्त ही कॅन्डल सोडली तर ह्याचा आउट व्हॉल्यूम म्हणजे एक
सेलिंग व्हॉल्यूम जो आहे, तो काही फार दिसत नाही आहे. त्यामुळे ह्याच्यावर सुद्धा या आठवड्यात लक्ष ठेवू शकतो. क्वेस कॉर्पोरेशन. बाकी जसं मी म्हणालो, की युद्धाचे ढग आपल्या इकडे आलेले आहेत. ओव्हरऑल म्हणजे फक्त युद्ध त्या 2 देशांचं नसतं. त्याचे पडसाद अख्ख्या जगात किंवा जगभरातल्या स्टॉक मार्केटवर पडत असतो. त्यामुळे इराण-इस्रायल वॉर हे युद्ध जे आहे, त्याचं नक्की या आठवड्यात काय होतंय आणि ते जर जास्त काही सीरियस झालं, तर अर्थातच त्याचा स्टॉक मार्केटवर परिणाम होऊच शकतो. दुसरा स्टॉक आहे तो म्हणजे पॉवरमेक कॉर्पोरेशन किंवा पॉवरमेक प्रोजेक्ट्स आणि ह्याच्यात सुद्धा आपण बघू शकतो की छान प्रकारे तो स्टॉक वर गेला आहे आणि एक रिट्रेसमेंट आपल्याला दिसते. ही सुद्धा एक पोलँड फ्लॅग सारखीच रिट्रेसमेंट आहे. त्यामुळे एक ह्याच्यावर लक्ष ठेवणं एक गरजेचं आहे. 12 ऑगस्टला याचा रिझल्ट येतोय. त्यामुळे 12 ऑगस्टपर्यंत आपल्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे, असं आपण म्हणू शकतो. इथे थोडीशी हॅमरसारखी दिसणारी एक कॅन्डल बनलेली आहे आणि इथेच एक स्विंग लो सुद्धा आहे. म्हणजे एक त्याच्या आधी एक लिक्विडिटी हंटिंग इथे झालेलं दिसतंय. त्यामुळे परत कदाचित तो या लेव्हलच्या खाली जाणार नाही, असं वाटतंय. त्यामुळे एक ब्रेकआउट कॅन्डल इथे येणं आवश्यक आहे. तरच आपण म्हणू शकतो, की हा पोलँड फ्लॅग पॅटर्न जो आहे, तो ब्रेकआउट झालेला आहे. सो आता पोलँड फ्लॅग समजा माहिती नसेल, तर ही आकृती अशी दिसते आणि आपण आता थोडंसं हे बघू शकतो, की हा जो आहे, हा पोल आहे आणि हा जो आहे, हा फ्लॅगचा पार्ट आहे. तर ह्याच्यात आपल्याला ब्रेकआउट झाल्या दिसत नाहीये. पण ह्याच्यात आपण वेट अँड वॉच तरी करू शकतो. निदान लक्ष ठेवू शकतो, की ब्रेकआउट होतोय का नाही होतोय. तर ब्रेकआउट झाल्यानंतर त्या ब्रेकआउट कॅन्डलचा लो घ्यायचा आहे आणि एवढी जी उंची आहे, ती आपल्याला इकडे ठेवायची. आता जसं मी सांगितलं होतं मागे, की ह्याचं जे ड्युरेशन आहे म्हणजे टार्गेट समजा इकडे कुठे वर जाणार असेल तो पोलँड फ्लॅग नंतर, तर ह्या ज्या कॅन्डल्स आहेत, त्या कॅन्डल्स किती आहेत त्या मोजायच्या. म्हणजे आता आपण जस्ट मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. आता 18 कॅन्डल्सचा समजा हा पॅटर्न बनलेला आहे असं आपण म्हटलं आणि इथेच समजा ब्रेकआउट कॅन्डल पुढची आली, तर 1/3 म्हणजे 1/3 टाईम पिरियडमध्ये म्हणजे 6 कॅन्डल्समध्ये हा वरच्या दिशेने जाणं अपेक्षित असतं असं थेअरी सांगते. हे कुठल्याही बाय आणि सेल रिकमेंडेशन नाही आहे. त्यामुळे आपण ह्याच्यावर फक्त लक्ष ठेवणार आहोत. बाकी जसं मी म्हणतो, की इस्रायलचा वॉर प्रॉब्लेम करू शकतो मार्केटला. त्यामुळे सगळ्यात आपल्याला एक सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. आणि रिपोर्ट त्यांचा अर्निंग रिपोर्ट जो आहे, तो 12 ऑगस्टला येणं अपेक्षित आहे. त्यामुळे ते सुद्धा एक 12 ऑगस्टची आपल्याकडे एक टाईमलाईन आहे. त्यामुळे इथे या आठवड्यात मी लक्ष ठेवणार आहे, की एखादी ब्रेकआउट कॅन्डल येऊन तो वरच्या दिशेला जातोय का? तर बाकी ह्याचं टार्गेट वगैरे समजा ब्रेकआउट कॅन्डल आली, तर किती येऊ शकतं हा तुमचा होमवर्क आहे. त्यामुळे तो तुम्ही करू शकता. कसा करायचा आहे? तर ही जी लाईन आहे ती मी काढलेलीच आहे. तशी तुमच्या इथे ड्रॉ करून बघू शकता आणि 6 कॅन्डलचं ड्युरेशन समजा ब्रेकआउट कॅन्डल आली तर 6 कॅन्डलचं ड्युरेशन तुम्हाला इथे दिवस बघून ॲडजस्ट करावं लागेल आणि मग जी काही व्हॅल्यू येते टार्गेटची अशी किंवा अशी, ही तुम्हाला मॅन्युअली ॲडजस्ट करायला लागेल आणि तो तिथे पोहोचतोय का, हे तुम्ही सुद्धा ऑब्झर्व्ह करू शकता. सो हे होते 2 स्टॉक या आठवड्यात बघायचे, क्वेस कॉर्पोरेशन आणि पॉवरमेक प्रोजेक्ट. तर हे होते स्टॉक्स ज्याच्यावर मी आठवड्यात लक्ष ठेवणार आहे. तुम्ही सुद्धा लक्ष ठेवू शकता किंवा तुम्ही वेगळा कुठला स्टॉक बघत असाल, तर तो सुद्धा कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत Stockport. Learn, focus, earn.